वो कुत्ता उधर मुंह लगा के पानी पीता है। तो ये हमारे को बैठने के लिए जगह नहीं है। हम लोग ने ये 1.5 साल से हम लोग स्ट्राइक कर रहे हैं। नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहतात पुणे लोक। आता आपण NIBM रोडवर झेप्टोचं ग्रोसरी स्टोर आहे तिथे आहोत। इथे बऱ्याच जणांनी रायडर्स जे आहेत झेप्टोवाले जे डिलिव्हरीज करतात त्यांनी स्ट्राइक केलेला आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यांनी स्ट्राइक का केलं आहे। तुम्ही स्ट्राइक करण्याचं मागचं कारण काय? आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे तिथं। कसले प्रॉब्लेम आहेत म्हणजे सांगताल का? बसायला जागा नाहीये, पार्किंग गाड्या पार्किंग लावायला जागा नाहीये, काहीच नाहीये। आणि इथं पोलिस पण आम्हाला त्रास देतात, तर आम्हाला स्टोर पासून आम्हाला काही सपोर्ट नाहीये। नाही, मग तुम्ही कंप्लेंट केली आहे का याविषयी आधी? आम्ही कंप्लेंट करतोय, त्यामुळे आम्ही स्ट्राईक केली, ही 5वी वेळ स्ट्राईक करण्याची। म्हणजे कंप्लेंट केलं तरी त्यांच्याकडनं काहीच भेटत नाही। जर उद्यापर्यंत नाही झालं तर परत स्ट्राईक करा असंच बोलतात दरवेळेस आम्हाला। बरोबर। आणि हे जे कचरा वगैरे दिसतो याविषयी तुम्ही काय कंप्लेंट केली आहे? हटवतच नाही, ती आमची बसण्याची जागा आहे, तर 2 महिन्यापासून तिथं जातला राहतो तो। आणि तुम्ही जे म्हटलं आता पार्किंग विषयी तुम्हाला सगळ्यांचे कंप्लेंट्स येतात, तर पोलीस काय नेमकं त्यात पोलिसांचं काय काम? सोसायटी वाले पोलिसांना तक्रार करतात, ते येऊन आम्हाला रात्रीचं, आम्ही नाईटला रायडर आहे तिथं 10-15, आम्हाला बसू देत नाही। सोसायटी वाले त्यांना बोलवतात, ते आम्हाला नाही बसू देत। अच्छा, मग तुम्ही आता किती दिवस स्ट्राईक पुढे नेणार आहेत? आता बघू, ते म्हणतात उद्यापर्यंत होईल, उद्या झालं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही स्ट्राईक करत असणार। कोणाला वाटतं अजून की हे आता जे काही प्रश्न आहेत ते लगेचच्या लगेच सोडवले जातील? तुम्ही पण डिलिव्हरी करता का? जी, माझं नाव शंकर आहे मॅडम। मॅडम, मी इकडे 2 वर्षापासून काम करतोय, पण असं आहे झेप्टोचं की जे कोणी ओनर आहेत, म्हणजे कोण पण असन, मॅनेजर असन, RSI असन, कोण पण असन, तर पोरांना एक सपोर्ट म्हणून काय भेटत नाही इकडं। आम्हाला आहे ना 10 वेळा त्यांना सांगावं लागतं, पण रिस्पॉन्स हे देत नाही ते। आणि आमचं पे आउट पण तुम्ही बघाल तर मॅडम, पे आउट तर लय कमी आहे। आता ते आम्हाला व्हॉट्सअपवर काय काय येतं बघा, मेसेजेस येतात, तर ते मेसेज आम्हाला दाखवतात व्हॉट्सअपवर, पण जे आम्ही अर्निंग करतो त्यात तर आम्हाला भेटत पण नाही ते काय। आणि तो तर विषय झाला, थोडं कॅमेरा तिकडे करा, हे आम्हाला बसायला जागा नाही इकडं या साईटीला, तर हे सगळं त्यांनी ताबडतोब काढा पाहिजे ना मॅडम। तर पोरं काय करतात, बाहेरून तिकडं कुठं बसतात, तर ते त्यात काय व्हायला लागलं, ते पोलिस राऊंड मारतात ते, तर पोलिस आम्हाला म्हणजे मग पोलीस तुम्हाला काय म्हणजे काय सांगतात? एक म्हणजे बसायचं नाही बाहेर, तर सोसायटीचे लेडीज वगैरे येतात, हे येतात, त्यांचं बरोबर आहे, मान्य करतो आम्ही। पण विषय काय मॅडम, जेव्हा यांनी सगळं क्लिअर केलं तर आम्हाला बसायला थोडंसं जागा वगैरे भेटेल ना इकडं। तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम्स आहेत? मैडम, अभी हम लोग कभी स्ट्राइक करें ना तो इन लोग क्या करते हैं, बाहर से दूसरे स्टोर से छोकरे लोग को बुलाते हैं और ऑर्डर मारने लगते हैं, और उन लोग का पेमेंट नहीं क्या ज़्यादा मतलब डाल के रखते हैं उसके अंदर, और उन लोग को बोलते हैं अभी पर ऑर्डर समझो 14 रुपये, तो उन लोग को 16 रुपये से 20 रुपये से ऑर्डर देते एक, तो हम लोग को खाली यूज़ करके ले रहे इन लोग। हमारी स्ट्राइक खाली हम लोग को बोलते अगले दिन करेंगे, आज तक करे नहीं अभी तक इन लोग। तर आपण आता इथे बघितलं, इथे झेप्टो सगळे डिलिव्हरी बॉयज आहे, यांची एकच मागणी आहे की त्यांना इथं कचरा जो दिसतोय तो तिथे साफ करावा, त्यांना पिण्यासाठी पाणी व्यवस्थित असावं आणि त्यांना बसण्यासाठी जागा असावी, आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे पोलिसांची ज्यांच्यावर कारवाई होती की त्यांना इथं बसून देत नाही, तर पार्किंगची व्यवस्था करून द्यावी। तर हे आणि यांना धमक्याही दिल्या जातात ना तुम्हाला की या स्ट्राइकवर आहेत तरी मग ते त्यांचं काम भागून घेतात। अभी हमने कभी स्ट्राइक करे ना तो सर लोग क्या बोलते हैं, अभी तुम्हारी ID बंद करेंगे, ये करेंगे, तुम्हारे पे केस करेंगे, ऐसा बोलते डायरेक्ट। अच्छा, म्हणजे यांना सपशल धमक्या दिल्या जातात की तुमचा ID घेतला जाईल आणि दुसऱ्या मुलांना कामं दिली जातात, म्हणजे गरिबांचा वापर करून घेतला जातो इथे, हे दिसतंय आपल्याला स्पष्टपणे। तर याच्यावर आता पुढे नेमकं काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।